कविता. कविता म्हणजे विचारांच्या मोत्यांचे हार, जी मनाला भिडते, प्रेरणा देते, ऊर्जा निर्माण करते आणि मग मन प्रसन्न करून व्यक्ती जीवन जगायला लागते, आपल्या कामाला सुरुवात करते. राऊत सर सादर करत आहेत उद्बोधन कविता. नमस्कार. जय भारत. सर्वांना जय भारत. इयत्ता 8वीच्या पाठ्यपुस्तकामध्ये कवी हनुमंत चांदगुडे यांनी लिहिलेली एक अतिशय सुंदर अशी एक कविता आहे, जी शेतकऱ्यांवर आधारित आहे. शेतकरी शेतकरी म्हटलं की आता सध्याची परिस्थिती जर पाहिलं तर सर्वात हवालदिल झालेला जर कोणी असेल तर तो शेतकरी. आसमानी आणि सुलतानी दोन्ही संकटाचा सामना तो करतोय. आणि असं असताना सुद्धा तो त्याची उमेद संपू देत नाही. दरवर्षी जून महिन्यामध्ये येणाऱ्या मृग नक्षत्राच्या वेळेस तो पुन्हा आतुरतेने पावसाची वाट पाहतो. जरी या पावसाने खूप नुकसान केलं असलं तरी तो आतुरतेने वाट पाहतो आणि शेतामध्ये पेरणी करतो. ती पेरणी करत असताना त्याच्या मनामध्ये एकच उद्देश असतो की फक्त माझ्यासाठी नाही तर मी जगासाठी. कारण म्हणूनच तर त्याला जगाचा पोशिंदा म्हटलेला आहे. तर अशा या जगाच्या पोशिंद्याची त्यावर आधारित असलेली एक सुंदर अशी कविता, जिचं नाव आहे आळाशी. तर कविता मी या ठिकाणी सादर करतोय. आणवाणी पायाचा ठसा मातीत उठतो. आणवाणी पायाचा ठसा मातीत उठतो. भाळावरल्या घामाचा पान्हा न भाला फुटतो. भाळावरल्या घामाचा पान्हा न भाला फुटतो. नभ पाणी पाणी होतो. नभ पाणी पाणी होतो. माती चिखल होती या कुणब्याच्या जीवनाची मग उकल होती या. कुणब्याच्या जीवनाची मग उकल होती या. भेगाळल्या भुईकड भेगाळल्या भुईकड बाप पाहून फाटतो. बाप पाहून फाटतो. भाळावरल्या घामाचा पान्हा न भाला फुटतो. भाळावरल्या घामाचा पान्हा न भाला फुटतो. हातापायाला चिखल बाप घामामधी ओला. हातापायाला चिखल बाप घामामधी ओला. पीक पाहून शिवारी थवा पाखरांचा आला. पीक पाहून शिवारी थवा पाखरांचा आला. बाप आरोळी मारता. बाप आरोळी मारता. ताना रडत उठतो. ताना रडत उठतो. भाळावरल्या घामाचा पान्हा न भाला फुटतो. भाळावरल्या घामाचा पान्हा न भाला फुटतो. बाप रगात होऊन रोज पाटातून वाहतो. बाप रगात होऊन रोज पाटातून वाहतो. मग कणसाचा जन्म तेव्हा ताटातून होतो. मग कणसाचा जन्म तेव्हा ताटातून होतो. दाणे कणसाला येता. दाणे कणसाला येता. बाप हुरडा वाटतो. बाप हुरडा वाटतो. भाळावरल्या घामाचा पान्हा न भाला फुटतो. भाळावरल्या घामाचा पान्हा न भाला फुटतो. येता भरात जोंधळा बाप काढणी करतो. येता भरात जोंधळा बाप काढणी करतो. स्वतः राहून उपाशी पोट जगाच भरतो. स्वतः राहून उपाशी पोट जगाच भरतो. जातो आळाशी होऊन. जातो आळाशी होऊन. तरी आळा का तुटतो. तरी आळा का तुटतो. भाळावरल्या घामाचा पान्हा न भाला फुटतो. भाळावरल्या घामाचा पान्हा न भाला फुटतो. अणवाणी पायाचा. अणवाणी पायाचा ठसा मातीत उठतो. ठसा मातीत उठतो.
भाळावरल्या घामाचा पान्हान भाला फुटतो. भाळावरल्या घामाचा पान्हान भाला फुटतो. धन्यवाद. खूप छान संतोष दादा. आता तुम्ही जी आळाशी कविता सादर केली त्यामुळे शेतकरीचं जीवन डोळ्यासमोर उभं राहिलं. आज पावसामध्ये त्याचे उभ्या शेतातले पिकच्या पिकं गेले. जेव्हा आपण गात होतात तेव्हा नकळत सगळ्यांचे डोळे पाणावले असतील. कारण कविता कितीही छोटी असली तरी ती हृदयाला स्पर्शून जाते. माणूस नकळत चांगल्या मूल्य संस्काराकडे वळतो. तसंच खूप प्रेरणादायी कविता तुम्ही सांगितली. माणुसकीची शाळा आपली आभारी आहे.